अप्रतिम स्पर्धा इथे पाहायला मिळते आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय पंकज गोंधळे याला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच दैसर संघ. आपणास विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. चला मॅचला सुरुवात करूया. दोन्ही संघ सज्ज आहेत. एका साईडला राई आहे तर दुसऱ्या साईडला गावदेवी थैसर. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो हेमप्रकाश आणि किरण पाटील. पहिला चेंडूवर कशी दिशा दिली फक्त सिंगल मिळाली जाते. सिंगलने धावफलकाची सुरुवात केली जाते. थँक्यू डीजे. पहिला फलंदाज इथे बाद होतोय. किरण हा फलंदाज स्तंभामध्ये परतला गेलाय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण पाहतोय बबन. नवीन फलंदाज मैदानामध्ये नितीन या फलंदाजाला बोलवलं गेलंय. नेट नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी या फलंदाजाला पाठवलं गेलं. पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते बबनच्या माध्यमातून. कारण अजूनपर्यंत 2 चेंडू हाताळलेत. 1 धाव करते गेले आणि 1 गडी धावचेच्या रूपाने ते बाद होत आहे. यावेळी जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अप्रतिम फटका होता. थोडंसं ताकदवर होता मात्र गॅप शोधू शकला नाही आहे आणि त्याचं कारण आपण पाहिलं तरी ते 2 धावा पूर्ण करतोय नितीन. 2 धावेने संघाचा धावफलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. सफल झालाय. खेळला लांब क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाते. दुहेरीमध्ये पदार्पण करत असताना 2 धावा इथे पूर्ण करतो फलंदाज नितीन. अप्रतिम बॅटिंग या 2 चेंडूवरती नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाचा धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. प्रथमतः टॉस हरलाय तो म्हणजेच जेम्स बॉन्ड राई संघ आणि प्रथमतः बॅटिंग दिली गेली कारण दैसर संघाने ते टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
महत्त्वपूर्ण मॅच आहे, कारण जो संघ जिंकेल तो नक्कीच सेमीफायनलमध्ये पाकबिल संघाविरुद्ध खेळ सफल झाला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. दुई स्मॉलमध्ये फलंदाजी करत असताना थोडासा स्वतःवरती नियंत्रण नाही. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही. डॉट बॉल हाताळला जातो गोलंदाज बबनच्या माध्यमातून. सफल झाला पुन्हा एकदा जबरदस्त फटका, ताकदवार फटका, गॅपमधून चेंडू जातोय, गोळीच्या वेगाने फरार होतोय. पहिला चौकार राई संघाच्या खात्यामध्ये येतोय. पहिला षटक संपला गेलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलकावरती 9 धावा पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सुरुवात राई संघाच्या माध्यमातून, कारण पहिला फलंदाज किरण स्वस्त्यामध्ये बाद झाला होता, ज्याने आपल्या संघासाठी 1 धाव पटकावली होती आणि तो फलंदाज धावचीच्या रूपाने इथे बाद झाला होता. त्यानंतर फलंदाज नितीन आणि प्रकाश जोडी मैदानामध्ये 8 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. क्रमांक पहिला षटक संपलाय. 9 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला बोलवलं गेलंय. गोलंदाज नितीन या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कशा प्रकारे आपल्या षटकामध्ये गोलंदाजी पाहायला मिळेल, कारण आता मात्र कुठेतरी धावा रोखणं गरजेचं आहे. राई संघ एक मजबूत संघ आहे. प्रफुल्ल सारखा बॅट्समन त्या संघामध्ये आहे. प्रफुल्ल सारखा बॅट्समॅन अजून बाकी असेल, प्रशांत सारखा बॅट्समॅन अजून बाकी असेल, मात्र कुठेतरी गोलंदाजी दहिसर संघाला चांगली करावी लागेल. पहिला चेंडू थोडासा दुखापत नक्कीच जाणवली असेल, कारण चेंडू पडल्यानंतर थोडंसं अंगावरती आदळतोय. नक्कीच एक सिंगल पूर्ण केली जाते. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करतोय. 10 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज नितीन, स्ट्राईकला आपण पाहतोय नितीन. फुलटा चेंडू होता, सरळ चेंडूला स्वान केलंय आणि अप्रतिम देखणा सुंदर षटकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे, जबरदस्त साऊंड सर्विस, थँक्यू. आता मात्र पुन्हा एकदा फटका केला गेलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल या डबलमध्ये कन्वर्ट करत आहेत आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाचा धावफलक पुढे सरकत असताना संघाच्या नावा धावफलकावरती 18 पाहायला मिळत आहेत. 18 रन ऑन बोर्ड. 3 चेंडू या षटकातील हाताळले गेलेत. गोलंदाजी मार्गवर नितीन टू नितीन अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही एक फलंदाज तर एक गोलंदाज पाहायचं या कशा प्रकारे कुठला नितीन इथे सरस करतोय. मात्र इथे फटका बसलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे क्षेत्ररक्षक, पकडतोय झेल, संपतोय नितीन याचा खेळ.
थँक्यू थँक्यू. जबरदस्त संगीत ऐकायला मिळते चंडिका मातेच्या नावावरती. जबरदस्त साऊंड सर्व्हिस भाविका मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून. ज्यांना कोणाला ऑर्डर जर पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या DJ मास्टरशी संपर्क साधायचा आहे. आता सध्या टुर्नामेंट चालू झालं, अजून भरपूर बाकी आहेत. इव्हेंट तुम्हाला जर कधी गरज लागली तर आमच्या मंडप डेकोरेटर्सशी संपर्क साधा. DJ सिद्धू. शॉटंपूरचा फटका आहे, अगदी शॉर्ट डिलिव्हरी होती, फटका चांगला केला गेला. चेंडू जर आपण पाहिला तर शेवटच्या क्षणी चेंडू जातो गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल धाव पूर्ण केली जाते. सिंगलने धाव पुढे सरकत असताना संघाच्या धाव फलकावरती 21 पाहायला मिळत आहेत. 21 धावा. दोन षटकांचा खेळ संपला. 21 धावा, 10.50च्या सरासरीने बॅटिंग करतोय. कुठेतरी आता मात्र प्रफुल्ल आणि हेमप्रकाश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी क्वार्टर फायनलचा हा सामना आपण पाहतोय. दहिसर मास्टर्स वर्सेस राई मास्टर्स या दोन संघादरम्यान. या अगोदरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे संघ वाघबीड संघ आहे. आणि या दोन संघांमधून एक संघ नक्कीच सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. ब्लॉकमध्ये चेंडू होता, चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न, एक सिंगल मिळाली जाते. सिंगलने धावफलक पुढे सरकला जातोय. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. क्रमांक 3चा गोलंदाजी मार्गवर विकास या गोलंदाजाला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल मिळाली गेली. त्यानंतर स्ट्राईकला आपण पाहतो प्रफुल्ल याला. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूला फील्ड करतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. एक चांगली गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला मिळते गोलंदाज विकास याच्या माध्यमातून. स्प्रे घेऊन जायचंय. हात पाटलाय का काय झालं विचारा ते. दोन षटकं संपली गेलेत. तिसरा षटक मार्गस्थ आहे. दोन चेंडू या षटकातले हाताळले गेलेत. 22 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतोय. प्रफुल्ल आणि प्रकाश ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्गवर विकास हा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अद्याप मध्ये चेंडू आहे. वन बाउन्स सरळ जातो लांब क्षेत्राच्या बाहेर. अजून एक चौकार. 4 रन्स. पहिला चेंडूपासून अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजेच राई मास्टर या संघाकडून. कारण प्रफुल्ल जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत एक मोठा डोंगर रचण्याचा प्रयत्न होऊ शकतोय.
आणि तेच दाखवले लॉंग क्षेत्र पार. अजून एक धमाकेदार दमदार षटकार. धाव फलकावरती पाहायला मिळत आहे 32 रन. 32 धावा आपण पाहतो धाव फलकावरती. अप्रतिम अफलातून विस्फोटक खेळी पाहायला मिळते. फलंदाज प्रफुल्ल याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. एक आक्रमक खेळी प्रफुल्लच्या बॅटमधून पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि त्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये पुन्हा एकदा लॉंग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाचा धाव फलकावरती पाहायला मिळतोय. 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 34 रन. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज असेल गोलंदाजच्या मार्गवर. यावेळी पहा चेंडू पडल्यानंतर खाली राहत आहे. कुठलीही उसळी ज्या प्रकारे नक्कीच अपेक्षा केली होती प्रफुल्ल याने ती उसळी पाहायला मिळाली नाही. डॉट बॉल. 3 ओव्हरचा केस संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धाव फलकावरती 34 रन्स. फलंदाज इथे रिटायर्ड होतोय. नक्कीच एक बॉल काउंट केला जाईल लक्षात घ्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाच्या धावफलकावरती 34 धावा इथे पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल इथे काउंट केला जाणार आहे या 4थ्या ओव्हरमधला लक्षात घ्या. बॅट्समन कोण आहे लवकर ये. हेमराज रिटायर झाला. हेमराज आउट करता. प्रशांत येतो नवीन फलंदाज मैदानामध्ये. शॉर्टबॉलचा फटका. पूल पॉवरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल 6 रन. जबरदस्त संगीत डीजे सिद्धूच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. सफल 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 6 धावा. एक शेर तर दुसरा बब्बर शेर पाहायला मिळतोय. प्रफुल्ल तर मारत होता मात्र दुसऱ्या साईडने प्रशांत याने सुरुवात केली. आता मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटने चेंडूला काऊ करून रिझनच्या बाहेर षटकाराची तिगडी साध्य केली जाते फलंदाज प्रशांत याच्या बॅटमधून. जबरदस्त गाडी. 3 चेंडूवरती 3 लगातार षटकार इथे पाहायला मिळत आहेत प्रशांत याच्या बॅटमधून. संघाचा धाव फलकावरती 52 धावा 52 रन. अर्धशतक झळकावला जातोय राई मास्टर्स या संघाच्या माध्यमातून.
अजूनही 2 बॉल बाकी आहेत. काय विश्व रेकॉर्ड करेल काय? 5 मध्ये 5 मारेल का या ओव्हरमध्ये? आता मात्र कुठेतरी सुटकीचा श्वास घेतला असेल गोलंदाजाने, कारण एक सिंगल प्राप्त केली जाते. सिंगलने धावफलक 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक मोठ्या लक्ष्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय जेम्स बॉन्ड राई या संघाच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा यावेळी फलंदाज वेगळाय, मात्र धावा तेवढ्याच मिळवल्या जातील. 6 धावा, षटकार. सर्वाधिक धावसंख्या इथे पाहायला मिळते जेम्स बॉन्ड राई या संघाकडून. 59 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अग्रगणी सामाजिक संस्थाचे सचिव सन्माननीय श्री भगवान पाटील सर यांना मी विनंती करतो. सर या प्लीज, व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. अंतिम आणि शेवटचं षटक बाकी असेल. राई वर्सेस दहीसर असा सामना आपण बघतोय. मात्र अंतिम षटक कोणाला दिलं गेलंय? शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला बोलवलं गेलंय? हा बॉलर कोण होता याच्या अगोदरचा? बॉलर बिलर लिहि रे बाबा, त्यांचे नियम लय कडक असतात. मनीष येतोय अंतिम आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी. कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाते? पहिलाच खराब चेंडू इथं नक्कीच असणार आहे. यस, अंपायर सांगतात यस, नो बॉल, फ्री हिट असेल. नक्कीच मनसोक्त खेळण्याची संधी दिली गेली फलंदाजाला. आणि स्ट्राईकला आपण पाहतो प्रशांत या फलंदाजाला. फ्री हिटचा चेंडू ब्लॉकमध्ये होता, अपील केली गेले. मात्र फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने विकेट कुठलीही ग्राह्य केली जाणार नाही. लेग बाईच्या प्रमाणे एक सिंगल मिळाली जाईल. धावफलकावरती 61 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. एक मोठ्या लक्ष्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय जेम्स बॉन्ड राई हा संघ. अजून एक चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडूला अडवले गेले. फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल. 62 रन ऑन बोर्ड. स्टार्ट ऑफ द 5th ओव्हर. 5वा षटक मार्गस्थ आहे. यावेळी सिंगल पुन्हा एकदा केली जाते. लेग बाईच्या रूपाने पंच इथे घोषित करतात. पुढील चेंडू यावेळी पुन्हा एकदा क्या बॉलिंग केली जाते या गोलंदाजाकडून. प्रत्येक बॉल ब्लॉक होलमध्ये टाकली जात आहेत. पूर्णपणे पायामध्ये खेळवलं जातं या गोलंदाजाकडून. कुठलेही मोठे पटके अजूनपर्यंत पाहायला मिळाले नाहीत. या ओव्हरमध्ये 4 बॉल हाताळले गेलेत. एक अवांतर सोडला तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी आहे. यावेळी शॉर्ट बॉल होता, फटका खेळलाय. शॉर्ट पूलचा पूल झालाय, पॉवरफुल पाठवलाय सरळ मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर.
आणि धावफलक पुढे सरकला गेला. 70 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. एक सिंगल धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेवरती समाधान. एका धावेने 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलकावरती 71 धावा आणि 72 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी दहिसर या संघाला. घेऊया थोडीशी विश्रांती, वेळ देऊया आमच्या डीजे मास्टर यांना. लावून घ्या लगेच राही संघ, प्लीज लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टार्गेट सेट केले गेले 72 72 धावांचं एक मोठं लक्ष्य
राई संघाने स्थापित केले ते म्हणजेच दहिसर या संघासमोर 5 षटकांमध्ये 72 धावा गुडायच्यात. सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना आपण पाहतोय. पहिला गोलंदाज कोण असेल, पहिला बॉलपासून अटॅक करणं गरजेचं आहे. 72 धावा या मैदानामध्ये पूर्ण करण्यासाठी चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागेल. पंचांच्या भूमिकेमध्ये 2 पंच आपण पाहतोय, गणेश म्हात्रे आणि आशिष मोकाशी सर. 2 पंचांच्या दोन्ही पंच आपण पाहतोय. गणेश म्हात्रे सर एक नावाजलेले पंच आहेत महेंद्र परिसरातील. सलामीचा पहिला गोलंदाज आपण पाहतोय हेमप्रकाश या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय बबन आणि मिलिंद ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 71 धावा कुठल्या गेल्यात, 72 धावांचं लक्ष्य आहे. 72 रन. एक मोठा डोंगर रचला गेलाय आणि त्या डोंगरासाठी JCB लागणार नाही, सरळ सरळ पोकळून लावावे लागेल. चौकार षटकारांमध्ये डील करावी लागेल. आज सकाळपासून लो स्कोरिंगच्या मॅच पाहिल्या, मिडम स्कोअरच्या मॅच पाहिल्या, मात्र ही पहिली अशी मॅच आहे की एवढं मोठं टार्गेट सेट केलं गेलं आहे आणि नक्कीच 2 खेळाडूंचं नक्कीच कौतुक करावं लागेल. एक तर प्रफुल्ल आणि दुसरा प्रशांत. पहिला चेंडू प्रयत्न चांगले होते, पूर्णपणे झोकून दिलं होतं, डाय मारण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटच्या क्षणी तो चेंडू धरतीला दान झालाय. मात्र एफर्ट्स मजबूत होते, 100% प्रयत्न केले गेले होते. कारण या मॅचचं महत्त्व माहिती आहे प्रत्येक खेळाडूला. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक रन काढली का पहिल्या बॉलला? एक रन. आता मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे तर सिंगल धाव फक्त मिळाली जाईल. एका धावेवरती समाधान मानतोय. सुरुवात कुठेतरी शांत केली गेली बाय दहिसर संघाच्या माध्यमातून, कारण 72 धावांचं लक्ष आहे. चौदा ते 15 धावा प्रत्येक षटकामध्ये पूर्ण करायच्या आहेत. मात्र इथे 3ऱ्या टर्नमध्ये झेल डीपला गेलाय. चालले तसे तसे डीजे वाले आमचे अजून जास्त मूड मध्ये येत आहेत. डीजे सिद्धू. चला बॅट्समॅन प्लीज घाई करा, अजून एक मॅच बाकी आहे. पहिला गडी इथे तंबूमध्ये परतला गेलाय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 4 चेंडूमध्ये बॅटिंग करत असताना 2 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये मुकेश हा फलंदाज येतोय. इनट नंबर 3 वरती या फलंदाजाला पाठवलं गेले. एम प्रकाश गोलंदाजी मार्गावर. यावेळी फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी डोळे बंद करून हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट बॉल अजून एक हाताळला जातोय गोलंदाज एम प्रकाश याच्या गोलंदाजीवरती. अंतिम आणि शेवटचा बॉल. यावेळी कार्पेटच्या सहाय्याने धरतीला गुदगुळ्या करतोय. चेंडू
कॉर्नर रिझनमध्ये चेंडूला अडवले गेले. पैकी करतील तोपर्यंत एक सिंगल. एका सिंगलने पहिला षटक संपलाय. महत्त्वपूर्ण षटक राई संघासाठी, कारण या षटकामध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाज हेम प्रकाश आणि फक्त आणि फक्त 3 धावा. SDJ क्रमांक 2चा गोलंदाज नितीन या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. सॉरी, राकेश या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. फलंदाजीसाठी आपण पाहतोय यावेळी दांडी 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 गोल केली जाते. त्रिपुराची चालू गोलंदाजी ते बाद होतोय. सर्व जेवलेत मित्रा. आमच्या DJ मास्टर्स सिद्धू याच्या माध्यमातून मधुर संगीत ऐकवले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती इथे विकेट मिळवलाय फलंदाज मुकेश. या फलंदाजाला पहिल्यांचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये मनीष येतोय, मागच्या सामन्याचा हिरो. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, जबरदस्त मारा केला जातोय. प्रत्येक चेंडूवरती कुठेतरी व्हेरिएशन पाहायला मिळते. अप्रतिम चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज राकेश याच्या माध्यमातून. यावेळी फटका पोचलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली, प्रफुल्ल पकडतोय झेल आणि संपतोय फलंदाज मीन याचा खेळ. विकास होतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी. मात्र काय गोलंदाजी करतोय. 3 चेंडू हाताळलेत, एकही धाव खर्च न करता 2 गडी बाद करण्यामध्ये हा गोलंदाज सफल ठरतोय. एक महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याचा कामगिरी नक्कीच गोलंदाज राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. कशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके कुठलीही संधी दिली जात नाही. अजून एक फटका बसलाय. 9 मॅन्स रिझन मध्ये चेंडू पडला गेलाय. आता मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. खूप उशिरानंतर धावफलक थोडंसं पुढे सरकला जातोय. संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5 धावा. 72 धावांचं लक्ष आहे. 72 रन एक मोठा डोंगर आहे. आता मात्र कुठेतरी पूर्णपणे बांधून ठेवलं राई संघाने. एक मजबूत संघ आहे. मात्र यावेळी मेजवानी
आणि त्या मेजवानीचा पूर्णपणे स्वीकार केलाय. फुल टॉस बॉलला पाठवलं सरळ मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. बिग हिट षटकार. अजून एक षटकार येतोय. लागला वेगळा कसला लागल माहिती काय. काय बॅटिंग पाहायला मिळालं. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा होत्या आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये 12 धावा. धावफलकावरती पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रफुल्ल येतोय. क्रमांक 3चा बॉलर गोलंदाजी मार्गवर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. पहिला बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक येतात खूप वेगाने. शतरक्षक करतील फक्त एक सिंगल मिळाली जाते. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 18 रन ऑन बोर्ड. धावा धावफलकावरती. प्रथमतः बॅटिंग केली गेली होती. राई संघाच्या माध्यमातून टॉस हारला होता जरूर, मात्र स्वतःचा आत्मविश्वास दमकम होता आणि त्या आत्मविश्वासाला पूर्णपणे साथ दिली प्रशांत आणि प्रफुल्ल या 2 फलंदाजाने. आणि एक मोठा डोंगर रचला गेला. 71 धावांचा आणि 72 धावांचा पाठलाग करत असताना पूर्णपणे बॅकफूटवरती. मात्र इथे झेल आहे. शतरक्षक येतोय झेल खाली. कुठली चुकी केली जाणार नाही आहे. अजून एक झेल टिपतोय फलंदाज विकास. याला परतावं लागतंय. डीजे सिद्धू. लक्षात घ्या, जसं जसं नाव डीजे वाल्याचं घेतोय तसं तसं फेमस होतोय. ज्यांना कोणाला डीजेची सर्व्हिस पाहिजे तर नक्कीच आमच्या डीजे सिद्धूला भेटा येऊन लगेच. ॲडमिशन ओपन आहेत. यावेळी फटका काऊ कॉर्नर रिझनमध्ये केला जातोय. सिंगल फक्त मिळाली जाईल. नंबर दिला जाणार आहे. ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी या आमच्या संभाषण कक्षामध्ये आणि नक्कीच सिद्धूशी संपर्क साधा. यावेळी सफल करण्याचा प्रयत्न. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते. डॉट बॉल तर मात्र असं वाटतंय की कुठेतरी घुटणे टेकले गेलेत, कारण 3 षटक पूर्ण झाले तर अंतिम बॉल बाकी आहे आणि धावफलक 19 धावा आहेत. अजूनही 53 धावांची गरज आहे आणि चेंडू उर्वरित शिल्लक 13. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्णपणे जगभरामध्ये प्रसिद्ध केले गेले. आमचा कॅमेरामॅन मिस्टर दीपक पूर्णपणे सज्ज आहे या मैदानाचं, या क्रिकेटचं आणि या सामन्याचं चित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी.
षटक संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 52 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. 12 बॉल 52 धावा. ए भाई इधर लाना चाहे मेरा भाई नितिन. अरे भाई 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 तू. सेकंड लास्ट ओव्हर. गोलंदाजी मार्गावर नितीन येत आहे. पहिला चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न यशस्वी. सरळ लॉंग क्षेत्राच्या बाहेर षटकार येतोय. मिलिंदने मारला ना. ए भाई दे रहे इधर चाय. इधर रखना इधर लेके इधर. थँक्यू डीजे. षटकाराने धावफलक पुढे सरकला गेला. 26 रन 27 धावा. सॉरी मिलिंद आणि सचिन ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज सचिन याला आपण पाहतोय. 4 गडी बाद झालेत. संघाचे धावफलक 27 धावा. आता मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ डिलिव्हरी मात्र दिशा भरकटला गेलाय. वाईट अवांतर धावसंख्येमध्ये भर. अवांतर धाबेने 1 धाव ही धावफलकावरती जोडली जाते. अब दिल्ली बहुत दूर आहे. कुठेतरी त्या दिल्लीपर्यंत पोहोचायचं असेल तर आता विमान हवेवरती उडवावं लागेल. त्याला लँड करावं लागेल. त्याला उंच असं न्यावं लागेल. मोठमोठे पटके खेळून षटकार चौकाराने तो टार्गेट तुम्हाला पूर्ण करावा लागेल. ब्लॉकमध्ये चेंडू आहे मात्र यावेळी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली जाते. पूर्णपणे कब्जा केलाय तो म्हणजेच या मॅच वरती राई या संघाने. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न होतो. लेग टर्न पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथे हाताळला गेलाय. अंतिम आणि शेवटचा लास्ट बॉल बाकी असेल या ओव्हर मधला. 7 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळी पहा वाईट सोडण्याचा प्रयत्न मात्र लेग टर्न हा गोलंदाज करतोय आणि त्याचं कारण आपण पाहिलं तर अजून एक बॉल डॉट पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये जरी 6 मारली तरी कॅब बुक करावी लागेल. आता म्हणतात ना की नशिबाची साथ कुठेतरी जर मिळाली तरच दहिसर संघ जिंकू शकतोय. अंतिम आणि शेवटची 6 चेंडू शिल्लक. पहिलाच बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गेला. चेंडू जाईल 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल फक्त आणि फक्त मिळाली जाते. मोठा फटका खेळत असताना अजून एक विकेट गमावले. चला बॅट्समॅन प्लीज जरा घाई करा कारण वेळ खूप गेला या मॅचला.
यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा वेगळ्या नजरेने पंचांकडे पाहत आहेत, मात्र पंच खूप अनुभवी आहेत. थोडी पंचांकडे दांडगं अनुभव, जेवढं वय त्याहून डबल अनुभव या दोन्ही पंचांकडे. मात्र यावेळी परफेक्ट यॉर्कर कॅन्सर डिलिव्हरी या चेंडूला संबोधलं जातं आणि तो चेंडू इथे पाहायला मिळत आहे. 22च्या रूपाने पंच घोषित करतायत. अवांतर धावेने एक धाव, ही धावपळकर त्यांचे गुणलेखक जोडत असताना एक चांगली गुणलेखकांची भूमिका आज पूर्ण दिवस भरामध्ये छाय कुमार याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मॅन फ्रॉम साईनगर गोल्डन फिंगरच्या नंतर नक्कीच आपलं नाव पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, कारण या घोडबंदर परिसरामध्ये फक्त एकच नाव आहे आणि ओला किंग मास्टर्स गोल्डन फिंगर जयवंत नाना वाडील आणि जे पी पॅनलच्या नावाने आज स्कोरर इथं पाहायला मिळतोय. मॅच संपली गेली, मॅच जिंकले राई या संघाने. सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच राई संघ. चला वाघबी संघाचे कर्णधार यायचं टॉस साठी